राम नारायण राम. जर प्रत्येकाने असे विचार केले की पृथ्वीवरील संपूर्ण जमीन आपली आहे, आपण सर्व भाऊ मिळून बियाणे पेरतो, पीक काढतो आणि खातो, तर संपूर्ण पृथ्वी एकत्र भोजन करू शकत नाही का? पण नेत्यांमध्ये हा विचार येत नाही. शोषणाची नीती आपल्याला नष्ट करत आहे. कोणाला अभाव नकोसा वाटत नाही, पण जर कोणाला मारून कोणी पुढे गेला तर ती चांगली गोष्ट म्हणता येणार नाही. आपला देश एकत्रित कुटुंबासारखा राहील. ज्याच्याकडे हजारो लाखो रुपये येतात तो ते स्वतःकडेच का ठेवतो? कोणी लक्षाधीश होऊन फिरतो आणि दुसरा उपाशी मरतो. साठवणुकीच्या वृत्तीमुळेच आपण सर्व काही नष्ट करून टाकले आहे. महात्मे आणि गुरूंनी साधना केली, परंतु प्रत्येकाने आपला धर्म मूर्ती मोठी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचसोबत भूतप्रेत यांसारख्या भीतीदायक गोष्टी निर्माण केल्या. त्यांनी तात्पुरत्या शांततेबद्दल बोलले, ज्यामुळे तात्पुरता आनंद मिळतो. पण हे तसेच आहे जसे आजीच्या तोंडून राक्षसाच्या गोष्टी ऐकत ऐकत झोपणे एक परीकथेप्रमाणे. आज अध्यात्म हे केवळ गोष्टींमध्येच राहिले आहे. समाज त्यामुळे त्रस्त झाला आहे. कल्पनेच्या माध्यमातून प्रत्येकजण आपली मनस्थितीप्रमाणे गोष्टी सांगतो आणि व्यवसाय करत आहे. देश केवळ व्यावहारिक विचारांमुळेच मजबूत होईल. विभाजनाच्या वृत्तीमुळे आपण सर्व काही गमावले आहे. हे परिवर्तन पुरासारखे आहे.